फडणवीस सरकारने मराठा समाजासाठी मोठा निर्णय घेतलेला आहे आणि ओबीसी प्रमाणेच मराठा समाजाला सुद्धा वेगवेगळ्या योजनांचा फायदा दिला जाणार आहे। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे सर आहेत। सर, काय सांगाल, फडणवीस सरकारने जो आज निर्णय घेतलेला आहे तुम्ही कसं बघता या निर्णय? नाही, मी त्याचं अभिनंदन करतो, कारण समाजामध्ये जे वेगवेगळे घटक असतात, मग SC असो, ST असो, OBC असो, मराठा समाज असो, उद्या आणखी कुठला एखादा समाज पुढे येईल की ज्या समाजामध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा हे लोक असतात आणि ज्यांच्याकरता सोयी आणि सवलती पुरवणे सरकारचं कर्तव्य असते, त्या लोकांच्या याच्यामध्ये येऊन आज OBC समाजाच्या विद्यार्थ्यांना ज्या काही सोयी आणि सवलती राष्ट्रीय OBC महासंघाच्या अथक प्रयत्नाने 2016 नंतर लागू करल्या या महाराष्ट्रामध्ये, त्या सर्व सोयी आणि सवलती मराठा समाजाला सुद्धा लागू करण्यात येतील अशा प्रकारचा हा निर्णय आहे। त्याच्यामुळे आमचं कुठलंही नुकसान नाही आहे। माझं नेहमी वाक्य असतं की आमचं नुकसान होऊन देता कामा नये, पण त्या समाजाचं सुद्धा उत्थान व्हावा, त्यांचीसुद्धा प्रगती व्हावी, या हेतूने जर ह्या सुविधा देण्यात येत असल्या आम्ही त्याचं स्वागत करू, आणखी स्वागत करू। पण हे करत असताना मी ज्या वाचल्या त्यातल्या 2 सोयी आणि सवलती अशा आहेत की ज्या अजून OBC समाजालाच लागू नाही झाल्या तर मराठा समाजाला लागू कशा होतील। त्याच्यातली एक योजना आहे की महाराष्ट्रातील जे विद्यार्थी परराज्यामध्ये शिकायला जातात त्या लोकांना फ्रीशिपची योजना लागू करण्याचा शासन निर्णय सरकारने अजूनपर्यंत काढलेला नाही आणि ती योजनासुद्धा त्यांना लागू होईल अशा प्रकारचं म्हटलं आहे। मग जी योजना OBC समाजालाच लागू नाही ती मराठा समाजाला कशी मिळणार? दुसरं असं आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये संस्था स्तरावर ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि ज्याला कॅप मंजुरी देते अशा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फ्रीशिप देण्यात येईल अशा प्रकारचं सुद्धा म्हटलेलं आहे। ही योजनासुद्धा OBC विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत लागू नाही। ती योजनासुद्धा OBC आणि मराठा समाजाला लागू करण्याबाबतचा शासन निर्णय शासनाने दोन्ही समाजाकरता त्वरित काढावा आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, हीच मागणी मी आपल्या माध्यमातून करील, त्यांचं अभिनंदन करील। पण हे सर्व अभिनंदन करताना इथे जो शब्दप्रयोग वापरलेला आहे की ज्या ज्या सोयी आणि सवलती OBC समाजाला देण्यात येतात त्या सर्व सोयी आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांना देण्यात येतील। त्यामुळे मी सरकारकडे आपल्या माध्यमातून अशी मागणी करतो, असं निवेदन करतो की आता अशा प्रकारचा एक शासन निर्णय आपण काढा की ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला दिल्या जातात परंतु OBC समाजाला दिल्या जात नाही, त्या सर्व सोयी आणि सवलती याच्यापुढे OBC समाजाला सुद्धा सरकार देईल अशा प्रकारचा शासन निर्णय काढून सरकारने OBC समाजाला सुद्धा न्याय द्यावा, दोन्ही समाजाला द्यावा, आमचा काही विरोध नाही। परंतु जेव्हा आमच्या सोयी आणि सवलती त्यांना देतात तेव्हा त्यांच्या सोयी आणि सवलती आम्हाला सुद्धा मिळवण्याचा आमचा अधिकार आहे, तो सरकारने लागू करावा, हेच आपल्या माध्यमातून मी सरकारला निवेदन करेन। सर, तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की 2 सुविधा ज्या आहेत ज्या अजूनपर्यंत OBC समाजाला मिळाल्या नाहीत त्या मराठा समाजासाठी त्यांनी त्यामध्ये निर्णय घेतलेला आहे, तर या आधी OBCला लागू व्हाव्या आणि मग मराठा समाजाला? तो OBCला लागू झाल्याशिवाय मराठाला लागूच नाही होणार। त्यांनी शब्दप्रयोग काय वापरला की ज्या योजना OBC समाजाला लागू आहेत त्या योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लागू, आणि म्हणून आधी OBC समाजासाठी शासनाने निर्णय काढावा आणि मग तो मराठा समाजाला लागू करावा। जर त्यांनी मराठा समाजाकरता स्वतंत्र शासन निर्णय काढला, म्हणून मी आपल्याला म्हटलं की आता याच्यापुढे ज्या ज्या सोयी आणि सवलती ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, युवकांकरता किंवा जनसामान्य माणसाकरता काढतील त्या सर्व योजनांचे शासन निर्णय OBC समाजाकरता त्याच वेळेस सरकारने काढावे आणि OBC समाजाला सुद्धा न्याय द्यावा, हीच आपल्या माध्यमातून मागणी। जरांगेंनी जो आंदोलनाचा इशारा दिलेला होता त्याचं कुठेतरी हे म्हणायचं? नाही, हे बघा, यश म्हणा मी ते म्हणणार नाही तसं। ज्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये ACBCचं 10% आरक्षण हे मराठा समाजाला लागू करण्यात आलं त्या दिवशीपासनं बहुतांश सुविधा ह्या मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना लागू करण्यात आलेल्या आहे। काही एक दोन योजना राहती असेल त्या याच्यामध्ये मिळणार आहे, आणि त्याच्यामुळे मी तर म्हणतो ना की आपण ज्या ज्या सुविधा द्या त्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना द्या, युवकांना द्या, आमची कुठली हरकत राहणार नाही। पण आम्हाला डावलून त्यांना द्याल तर मग त्यासुद्धा सुविधा आमच्या OBC विद्यार्थ्यांना आणि युवकांना सरकारने न मागणी करता
नाही तर आम्हालाही आंदोलन उभं करावं लागेल होतं. कारण आता हा नवीन पायंडा पडलेला आहे. शब्दप्रयोग असा आलेला आहे की ज्या सोयी आणि सवलती ओबीसी विद्यार्थ्यांना मिळतात त्या सोयी आणि सवलती मराठा समाजाचे विद्यार्थी मिळेल. म्हणून आता आम्हाला संघर्ष करावा लागेल, आम्हाला आंदोलन करावं लागेल की ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला मिळतात त्या याच धर्तीवरती ओबीसी समाजातील युवक आणि विद्यार्थ्यांना लागू करा. नक्कीच ज्या सोयी आणि सवलती मराठा समाजाला लागू आहे, परंतु त्यातल्या 2 ज्या सुविधा आहेत त्या मराठा समाजाच्या या निर्णयामध्ये दिसते, त्या आधी ओबीसीला लागू कराव्या आणि मगच मराठा समाजाला त्याचा फायदा पोहोचवावा, अशा प्रकारची एक मागणी होताना पाहायला मिळते. अन्यथा यासाठी आंदोलन छेडण्याची तयारीसुद्धा असल्याचं बबनराव तायवाड यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामन विशालसह सुनील डगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.